त्या लोखंडाची क्लॅरिटी नाही क्लॅरिटी काय झालं सैर करू चंद्रीत नगरीची काय तिथे ते पाहू सोड यावर ये स्वतःचा नवरा स्वतः शोधून माझ्या कोण आपण आमदार सदानंद गरपुडे त्यांची पोरगी अनुगर पुढे राकेश तू मला या चक्रव्यूहात अडकला आहेस पण मी माझ्या दादाबाबींना विचारल्याशिवाय कसलाही निर्णय घेऊ इच्छित नाही. लय शहाणा दिसतोयस. मी तुझ्या बाल्यासाठी केले पैसा मला आणून देणारच का सगळं येणार उगा हो तयार लागणार विनाकारण असं काय बी बोलू नको म्हणजे मला नको आहे ना आता. मिस्टर रविकुमार कुठं जायला जाताना सोबत घेऊन जावा काय अहो तुम्ही जाल तिथे कारण ती तुमची बाईक होणार आहे आता. मला नको आहे ना आता. मिस्टर रविकुमार अहो लग्नासाठी एक फोटो पुरेसा असतोय पण मी तर तुम्हाला असं कॅसेट मध्ये बंद केले तुमच्या रोमाशी व्हिडिओ शूटिंग केले आम्ही दोघांनी. तुम्हाला आता या कडेला माझ्या डोळ्याला देखत माझ्या पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं लागेल आणि उद्या इंद्रपथवर सुहाग पण. नाही नाही तुम्ही माझ्या जीवनाशी खेळत आहात. राकेश तुला मी मित्र म्हणलं होतं पण तू माझ्या जीवनाचं मात्र केलंच रे. हे अजून मित्रच आहे. मी घाबरू नको काय बी झालं तर. हे सगळं मी तुझ्या भाल्यासाठी केलं. किती मोठा माणूस वचिल्ला का लग्न केलं किती मंगळसूत्र बांध यांच्याकडे आणि लग्न दादा बाबींचा आशीर्वाद उद्या परवा गावाकडे जा असा दंडवट घे त्यांच्या आशीर्वाद आशीर्वाद सारखा आशीर्वादच लावतोय. येते मंगळसूत्र आणि बांध त्यांच्या गळ्यामध्ये काय काय मी बांधू सांग. एवढे नाचू नको परत काढायचे कुणाच्या नाचली खंबा बी आला आता त्याची साईज बघतो मी काय पुन्हा तंदुरी बी माग त्याच्यासोबत मला आपल्याला कळत नसेल अशा गोष्टी. बरं एक काम कर तुझ्या पर्स मध्ये 5,000 रुपये ठेवले ते घेऊन जा. रात्री जेवण ते आटोपून पिक्चर जेवण आटोपून आपल्या तिकडे गेस्ट हाऊस तिकडे मुक्काम करा. सकाळी रात्री सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये हजर राहायला विचारू नका बरं का. काय माहिती आहे सुखरूप आहे तुम्हाला.
शुगर काही तुझे हा बरोबर आहे तुमचं पडू तासभर चला. पण मी काय म्हणतोय आपल्या कामाचं काय केलं सांगा. लाव का कोण आमदार केलंय हो तुम्हाला लगेच विसरून जातात त्या मॅडमच्या माझ्या लग्नाच्या. एवढी काय कशाला तुला आता तुमच्या पोरीची झाल्यावर मी कुणाकडे बघू लाजून करावं लागतं त्याला. तुमचे बाप नाही साप हात करणारे होय मीच तुमचा दुर्दैवी मुलगा. पप्पा काय चाललं ते तुम्ही गाडीच्या जीवाला काही गाल वाटायला हवी होती. संस्काराविना एका मिनिटात मंगळसूत्र बांधते काय आणि फिरायला निघते काय. कशाबद्दल बोलले तुम्हाला अहो आताच गाड मग बाहेर पडलेल्या सोंगाबद्दल काय चाललं तुम्ही हे. गाडीच्या जीवाला थोडी लाज वाटायला हवी होती. आणि मी काय चालवले आजकालच्या बाय बापांनी लोक गेले की लगेच त्याच्या मागे काढली आणि मी तर त्यांचं लग्न लावून लव्ह मॅरेज प्रेस मॅरेज केला तुम्ही. त्यांच्यावर दबाव आणून मंगळसूत्र बांधायला भाग पाडला. फसवणूक केला तुम्ही त्यांची. इतकी श्रीमंती असून जीवनात काय मिळाला तुम्ही. त्या रवीसारखा दारिद्र्य जावाई अहो स्वतःची स्वतःला लाज वाटू द्या थोडी. तो सुखी करेल का तुमच्या पोरीला. करत नाही बघतो काय नोकरी दिली वाटतं की किती पैसे दिले त्या 10,000 2,000 आणि ते सुद्धा आमच्या पप्पांच्या दृष्टीने जास्त गेले की राहिले 18 काय आहे का पाहिजे तुझ्याकडे पुरावा. अरे बसून अरे तुझ्यासारखे फुकट वगैरे असे पॉल पण मी आमच्या पप्पांना साहेब पैसे द्या. अरे मी कुठे पळून पैसा तुम्ही पैसे जाल माणसं घर उजव्या हातात 5 रुपये दिलेले आठवत नाहीत मला. अहो माझ्या मम्मीला या जगातून घालवलं पैशासाठी. पोरीला घराबाहेर काढलं बिना पैशाची. कशासाठी हुंड्यासाठी ना. कोणाकरता कमवत आहात तुम्ही माझ्यासाठी. तुमच्या हारामीच कमाई नको आहे मला. तुम्ही कमवलेला देण्यापेक्षा मला फकीर का ठेवलं नाही शेवटी फकीर बनवला तुम्ही. रस्ते घरोघरी भीक मागा त्यावेळी कुणीच मदत करणार नाही तुम्हाला. अरे मूर्ख कुठला गंगा वाजा तोपर्यंत हातून गेला काय तुम्ही हातच नाही पाण्यावर स्पर्श केला असा आव्हान आहे. पण पप्पा काय ध्यान दाखवून तुम्हाला मी मिस्टर राजेश कुमार काय लेक्चर पुन्हा देत आहे मला इथल्या मंत्र्यापेक्षा सुद्धा जास्त होता ना माझं. पैसे टाकले की बंद करते आपलं तोंड. काय पार्टी केली घास बरं पडून जातो असं म्हणाला होय. बरं चला तासभर पडू चला. अरे तुला एक दिवशी आमच्या पप्पांची मैत्री मागात पडत रडत देशील माझ्याकडे. सांगायला तू पार्टी बदल नग तू माझ्याकडे मी कामावर रस्त्यात जाताना ती नालीच पण लग्न करता का माझं लग्नावर आणि कुटुंब येतो लग्नावर येऊन फुल स्टॉप असतो तुझा नाव करत का मी चाललो पार्क. तू तुझी निवडणूक करायची ठरविली मी तर तू पण लग्नाचं लग्न. अरे लक्षात आलं मी आता माहिती का पत्रिका छापल्या मग तारीख किती काढली 25 येणार आता आईला आज 4 दिवस लागणार आईला लग्न म्हणजे कोण रस्त्यावर बोलते त्यामुळे ती घरोघरी वाटते त्याला बोलते त्यामुळे मतदानाचं का तेवढे माहित नाही. मेज बुडाली सगळीच बुडाली. बरोबर वाटतो बाबा चला या ठिकाणी या नाटकाच्या पहिल्या अंकातील पहिला प्रवेश संपलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी या नाटकासाठी गुणगुणे उपसरपंच यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी सर्व नाटक कंपनी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर अमित ठाकर अनुला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी अनुने शो करायचंय. अनु अमित ठाकर यांच्याकडून अनुला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अनुने शो करायचंय. तसेच
बालाजी चव्हाण यांच्याकडे बालाजी पोद्दार वेशभूषा यासाठी 10 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. मनोज भोटे यांच्याकडून या गाण्यासाठी 20 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. त्यानंतर अविनाश साबळे 111 गणेश रोड 111 त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि या सर्वांचं असं मत आहे की हे गाणं झालेलं आहे ते वन्स मोर. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वन्स मोर साठी गाणं होईल वन्स मोर. तसेच गणेश रोडके यांच्याकडून सुद्धा 111 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नाटक कंपनी त्यांच्या आभारी आहे. गाणं वन्स मोर होईल. लगेच पात्राला नाटकाला सुरुवात होईल. धन्यवाद. राहू दे बेटी तर रेकॉर्डिंग पण नाही केलं. इधर पैसे धन्यवाद. सर्वांना एकरगा यांच्याकडून या गाण्यासाठी 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर डी पेशल यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस या गाण्यासाठी या अंकासाठी आलेलं आहे. मी त्यांचा सुद्धा अत्यंत आभारी आहे. या ठिकाणी एक प्रवेश संपलेला आहे. पहिल्या अंकातून दुसरा प्रवेश लगेच चालू होत आहे. तरी सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं. धन्यवाद. धन्यवाद. चला त्याला घराला जाणार ते पाया गोळी त्याला घराला जाणार. मध्ये ही करू नका. चालू असताना पुन्हा अरे काय काम चाललं माझं काय नाही. तुम्ही पाण्याला चालला पाणी घेऊन नाही फिरायला निघाले. आले पाणी बरं बरं या. मी निवांत थांबतो इथं पण लवकर आहे. बरं आले बस आला तर चहा पाणी सगळं घेऊन जाणार. तुम्ही या.
जावा जावा ते पाण्याचं राहिलं तुमचं गेली का काय गेली आईला लय प्रेम करते पण कसं सांगू तेच कळ नाही मला आमदाराला सुपारी दिल्या पण आमदाराचा काय भरोसा नाही सांगता येत नाही हो काय ते लय येडे ते गेलेले काय इसरले सारखं ते आपणच डायरेक्ट सांगावं असं म्हणतात की राव मी लय आय लव्ह यू आय लव्ह यू काय काय नाही बाबा मी पुण्यात आपला असंच उभारलो होतो तुमची वाट बघा आय लव्ह यू असं काय म्हणतात ना ते होय आईला लय भीती मी हा मला ते म्हणायचं लय प्रेम करतोय पण तुम्हाला म्हणजे कळालं म्हणा की तुम्हाला आईला एकदाची कटकट मिटली सगळं कळून गेलं चला मग मैस बुडाली कळालं नाही म्हणा तुम्हाला काहीच नेमकं म्हणायचं ते काय तुला मला की नाही मला की नाही काय थोडं खाली तर बसा ना. असंच होतंय बघा. तुम्हाला बघितलं का मला नुसतं तुमचं काम काय करायचं मला त्या चंद्राला आणू शेमड्याला उतरू काय जमिनीवरच येऊ का बरोबर आलो बोला माझा हात दुखतोय थोडा दाबून काय आता तुझं राकेट उडालं बाम लावून देतो आता बाम लावायचं का नाही कुठं कुठं दुखतंय तुमचं इथे आज कुठं दुखतंय हा बघतोय इथंच का तर द्या द्या की काय बाम कुठे या
ए, गेलं गेलं ते मला आठवलं तुमच्याकडे काय काम होत ते माझं अरे काय काम होतं बाम लावायचा कलास लावायचा होता काय नाही ते इंग्रज मॅन नाही का होते हा इंग्लिश बरं जा उद्यापासून उद्यापासून येऊ आजपासून नग का उद्यापासून जा बर आतापासूनच येऊ का उद्यापासून रे उद्यापासून काय मुलगा आहे त्याची खूप काळजी वाटते मला मी काय आल्यापासून काय बघूया त्रास होता त्याचा तुझी माहिती आहे का इथं ठेवू नका म्हणजे हे सांगतो हे दोन्ही पण हे ना हे आपलं घर छान आहे ना काय त्याला काय घर म्हणतात का त्याच्यापेक्षा आमचं संडास बाथरूम मोठा आहे काय 2200 या घरात मी कसं करणार? अगं लग्नाबद्दल कुठेही राहण्यास होतीस ना अगं तू तर अगं अनु लग्नात प्रत्येक कुमारी गेलं पुरुषाचा सहवास बरं हा वाद सगळ्यात पहिले दूध द्यायचं स्वीकार लावायची पुन्हा विठ्ठल लागते होता अगं पण ठीक आहे बाबा जास्त आरडाओरडा करू नकोस. मी भाभी हो भाभी कोण आले ते पहा आपल्या घरी कोण आहे ते नंतर सांगतो अगोदर 2 कप चहा घेऊन या बरं छान दिसते हा अगं काय बोलतेस भाभी आहे ती माझी अगं जाण्याचं मोबाईल कोणी तुझे अगं माझ्या गरिबी चेष्टा करण्यासाठी तू लग्न केलं काय माझ्याशी अगोदर हात खाली घ्या ड्रायव्हरवरून आता उपयोग पण आता लाज वाटू लागली आम्हाला आता अगं पण भाभी आल्याबरोबर भाभींचा आशीर्वाद घे मला गरज नाही त्या आशीर्वादाची मी आजपर्यंत पुढे चुकली नाही आणि चुकणार पण नाही तुझ्या पुढे सुद्धा बरं हा वाद नंतर कर अगोदर चहा घे ती कोण आहे हो ही ना माझी मैत्रीण होती काय आता बायको आहे म्हणजे अहो मी लग्न केलं हिच्याशी काय यांच्याशी लग्न तेही आम्हाला न सांगता त्याचा काय भाभी आम्ही दोघं एका वर्गात शिकत होतो अचानक जमलं आणि अचानक झालं अहो पण एवढी शेवटची परीक्षेतून आता उन्हाळ्यात केला असतं आता पण होतं किती नादाला अहो पास किंवा नापास होण्याचा हरकत नाही कारण तिच्या वडील आहे तिला आपलं काय नोकरी आणि छोकरी एकदा मिळून म्हणा की बरं झालं आता आपल्याला चिंताच नाही बरं तुमचा सुतनारायण फटाफट करते तुमचं देव झालं का भाभी कसलं देव आणि कसलं काय अहो तिचे वडील आमदार त्यात त्यांना वेळच मिळत नाही एका दिवसात उरकलं आमचं अहो दुपारी 2 वाजता ठरलं 3 वाजता मंगळसूत्र बांधलं मी हिच्या गळ्यामध्ये 4 वाजता सुवनात जेवण आटोपून 6 ते 9 पिक्चर बघितला आम्ही आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता कोर्ट मॅरेज झाला आमचं अहो वरात सुद्धा नाही काढली थांबा तुमचे दादा आले की चांगली रडते तुमची बघा काय माझी वरात काढते अगं आणू बाबीने थत्ता केली असते बाबी तुम्ही समजावून सांगा ना दादांना शांत बसा कृपया आणू थोडं शांत बसते ना खेड्यात लय त्रास असतो रे बाबा पोरगा जर भेटला का नाही आपली पंचायत झाल्या
देऊन टाक त्याला हवाली पैसे मला सदानंद घरपुढे पैशाचा उताला असेल तर जपून ठेवा दिवसासाठी उपयोग पडेल लाकडाऐवजी पैसे द्यावे तुम्हाला अरे मूर्ख कोण आहे सांग ना बाबा त्याला तुम्ही खरेदी केलं का नाही त्याचा छोटा भाऊ विजय कुमार म्हणतात मला हो माफ करा मी ओळखलं नाही हो तुम्हाला मला वाटलं मजूर नाही देऊन टाकावे पैसे हो गमंडीचा चष्मा काढून ठेवा आणि मन सोळकाला शिका भीक मागायचं ना मला हा घोडा एवढा मोठा झाला पण बिंदा सुकला का अरे काय समजून घ्यायची तुला बाबीने आईसारखी सांभाळे दादाला चोरून सुद्धा पैसे दिले तू आणि तू तिकडे जाऊन लव्ह मॅरेज करून रिकामा झाला आमचा एवढा तर विचार करायचा होता हो विजयराव एवढे नका वाईट वाटून घेऊ तुम्ही आमदार साहेब त्याला शिकवण्यासाठी माझ्या शिक्षणावर पाणी पडलं दादा बाबीने याच्यासाठी किती कष्ट केले अहो हे तर तुमच्या घरात केलेले कर्तव्य होते पण त्या कर्तव्याची फळे ती गोड असते माहित नाही तुम्हाला काय जंगली माणसाचे अरे ना काय बी समजो म्हणजे ह्याला समजतच नाही आणून लग्न केले अरे आधी सिधी मकात गेलेलं आहे आणि त्याच्यासोबत लग्न केलं अरे माझ्या पोरीला तळ हाताच्या पोटासारखं जपतंय मी दोन्याचा घास खाऊ घातलाय त्याच्यासोबत लग्न केले अरे काय आपल्या घरी महाबळेश्वर होतो इथं तर रखरखीत वाळवून टाकायचा घरी याला घर तर आहे का नाही राहिला बसलो होतं मला अरे गादीवर पाय पडलावून मी तिला चंद्राला पाहिलं स्वप्न पाहत होतो आणि याच्या घरी आज तू अरे बदमाशे अरे इथं तुझ्या ताईडीची होळी होत आहे तुला तेल सुद्धा आणि दुर्दैव अरे दुर्दैव हा वाचून बंद नाही किती तर कसलं एखादा श्रीमंत पाहिला असता तर हुंडा मोजावा लागला नसता का नोकरी नाही का लावली तो कवी चिकट होती संपत्ती व सौंदर्याची मस्ती होती जवळ तिची निवड आहे उद्या तिच्या कामाची फळ अहो मी आमचा मुलगा तिचा भाऊ आमचा कधी जमलं नाही घर फुटलेलं आमचं मंत्र फार आजोबा पूर्वापासून फुटलेच आहे मंत्र आमचा आडनाव घरपुढे आहे आम्ही कुणाचंच घरी शाबू ठेवत नाही तुमचं सुद्धा ए वक्त्या दुसऱ्याच्या घरी येऊन तर नीट बोलत जा तुझ्या तोंडातून सारख्या फुलं पडायला असेल माझ्याविषयी म्हणून तुम्ही विचार आणि चांगले आहेत का जवळ आणि कधी दिलात का आम्हाला माफ करा परक्या समोर बोलतोय म्हणून लहानपणापासून पैसे दिलात तुम्ही आम्हाला कधी आमच्या मायेला पाठीवरून हात फिरवलात का कसा फिरवणार राजकारणामुळे वेळ तर मिळाला पाहिजे तुम्हाला आता पोरीला दोष देऊ नका दोष तुमचा आहे आणि खुपेला इथल्या लोकांना खुपेला असं काही बोलू नका बोलाल तर गाठ माझ्याशी आहे विजय तुम्ही वेळ पडली तर मी मला आज येड झाले येड